बऱ्याच दिवसापासून अहिल्यानगर शहरातील माईवाडा वेसबाबत जे काही राजकारण सुरू होतं, काही विघ्नसंतोषी लोकांनी वेस पाडावी ती मागणी केली होती. परंतु ती वेस पाडू नये याच्यासाठी आम्ही वेळोवेळी भूमिका मांडली. पहिल्यांदासुद्धा असंच काहीतरी कारण करून रहदारीला अडथळा होतो म्हणून वेस पाडा. त्यावेळेससुद्धा आयुक्तांनी जनभावना लोकांचा उद्रेक लक्षात घेतला, त्यावेळेस निर्णय रद्द केला. आणि त्याच्यानंतर परत स्मारकाचा विषय आला, स्मारकासाठी वेस पाडा. म्हणजे कुठंतरी यांच्या भूमिकेमध्ये एकसूर नाही. ती वेस पाडायची पण वेगवेगळे कारणं पुढं करायची. त्या संदर्भात आम्ही पुन्हा जे पण इतिहासप्रेमी असतील, माईवाडा भागातील नागरिक असतील, अहिल्यानगर शहरातील नागरिक असतील, जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो. त्यांना सविस्तर परिस्थिती सांगितली. इतिहासप्रेमी पण होते, इतिहासप्रेमी आणि आम्ही भेटल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी ताबडतोब याच्यावर ॲक्शन घेतली. खासदार निलेशजी लंके साहेब यांनीसुद्धा केंद्रीय पुरातत्व विभागाचे मंत्री यांना निवेदन पाठवलं, निवेदन दिलं. ते दिल्लीतच होते. या सगळ्याची दखल घेऊन आपल्या अहिल्यानगर सर्कलचे जे दसरे साहेब यांनी संभाजीनगरच्या पुरातत्व विभागाला पत्र पाठवून सांगितलं, त्याला अनेक संदर्भ दिले की ही जी माईवाडा वेस आहे तिला 400 वर्षाचा इतिहास आहे आणि ती शहरात वैभव टाकणारी, शहराच्या वैभवात भर असलेली अशी माईवाडा वेस पाडण्याची प्रक्रिया ती स्टॉप करावी किंवा पाडू देऊ नये अशी सरळ सरळ विनंती केली. पुरातत्व खात्याचे अधिकारी सांगतात की ही वेस पुरातत्व आहे, शहरात वैभव टाकणारी आहे, तिचं नावलौकिक आहे. हे पुरातत्व विभागाचा अधिकारी सांगतो आणि आमच्या इकडचे काहीतरी 4 टाळके सांगतात, काहीला इतिहास नाही. अडाणी लोकांची भरती झालेले काही नेते त्यांच्या मनाने ठरवतात, शहरातल्या काही गोष्टींना इतिहास आहे, शहरातल्या काही गोष्टींना इतिहास नाही, हेच ठरवतात आणि हेच सांगतात हे पाडा, हे नका पाडू. कुठंतरी आपल्या नेत्याच्या पुढं करून काहींना स्वीकृत नगरसेवक व्हायचं, काहींना पदं घ्यायचे, याच्यासाठी पुढं करायचं आणि ते जे आदेश देतील त्याच्यानुसार चालायचं आणि ही वेस पाडा आणि हे पाडा ते पाडा अशा मागण्या करायच्या. हे कुठंतरी पुरातत्व खात्याने घेतलेल्या भूमिकेवर तोंडावर आपटलेले दिसते. त्याच्यामुळं ही वेस जी शहराच्या वैभवात भर टाकणारी आहे तिला प्रथमतः मोठ्या प्रमाणात यश आलेलं दिसतं, एवढंच मी या ठिकाणी सांगतो.